जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, हीच ती सही आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची की प्रत्येक माणसातलं भारताच्या प्रत्येक माणसाचं आयुष्य बदलणारी सही आहे। आणि आता आपण ज्या जागेवर उभा आहो ही जी जागा आहे पिंपरी चिंचवड लगतची सगळी जी काही जनता आहे, जी जनता म्हणजे ज्यांना सामाजिक हक्क न्याय मिळवण्यासाठी ही संपूर्ण जी जागा दिलेली आहे ह्या जागेपासून ह्या जागेवर संपूर्ण आंदोलन तयार केलं जातं। म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी कसं जीवन जगायचं, न्याय हक्क कसा मिळवायचा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यापासून संपूर्ण शोषित समाज असेल, संपूर्ण भारतातला समाज असेल, तर त्या समाजाकरिता आंदोलन करणे म्हणजे स्वतःच्या न्याय हक्कासाठी असेल, समाजाच्या न्याय हक्कासाठी असेल, तर आंदोलन करणे का गरजेचं आहे? कारण आंदोलन केल्याशिवाय आपल्याला कुठलाही न्याय मिळत नाही। सध्याची जी सरकार असेल किंवा कुठली जरी सरकार असेल तर ती न्याय देऊ शकत नाही। म्हणून आंदोलनाची जर सुरुवात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे, पिंपरी म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा खूप नामांकित आहे, प्रशस्त आहे। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्तित्वात असलेले किंवा पिंपरी चिंचवडच्या अस्तित्वात असलेले इथून बघा हा जो मार्ग जातोय तो मेट्रोचा मार्ग आहे। आणि इथे मेट्रोचा मार्ग जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही पुतळ्याचं सौंदर्यीकरण केलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने, त्या महानगरपालिकेचे खरोखर धन्यवाद व्यक्त केले पाहिजे। आणि आता आपण आलोय बघा जिथून आंदोलनाची सुरुवात होते ते आंदोलनाची ही जागा आहे। जर आपण थोडस 2 मिनिटं पुढे गेलो तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भीमसृष्टी म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक। आणि इथे सुद्धा लिहिलं आहे ज्या व्यक्तींना थँक्यू बाबासाहेब या शब्दाचा अर्थ कळला असेल तर त्यांनी खरोखर बाबासाहेबाला थँक्यू म्हटलं पाहिजे। कारण माणसाच्या जीवनामध्ये प्रगतीमध्ये स्त्रिया असेल पुरुष असेल त्या संविधानामध्ये जे बाबासाहेबांनी नोंदणी करून दिलेली आहे, नोंदणीकृत केलेलं आहे, हेच ते संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकमेव संविधानाचे शिल्पकार। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रवेशद्वार पुतळ्याचे जे आहेत ते प्रवेशद्वार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तयार केलेले आहे। तसेच या प्रवेशद्वारातून जेव्हा आपण आतमध्ये जातो तर इथे मार्गदर्शक अशी भीमसृष्टी तयार केलेली आहे। या भीमसृष्टीकडे आपण येत असताना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रवेशद्वारावर इथे एक सुरक्षा रक्षकाची कॅबिन दिलेली आहे, इकडे दिलेली आहे, इकडे दिलेली आहे। आणि ह्या संपूर्ण भीमसृष्टीचं त्या भीमसृष्टीमधून आपल्याला काय घ्यायचं काय द्यायचं, कारण की बाबासाहेबांचं कार्य एवढं मोठं आहे की नुसतं फोटोमधून किंवा कुठल्या वाचल्यामधून समजणार नाही। तर आपल्याला भीमसृष्टी कशा पद्धतीने तयार केलेली आहे ती आपण थोडक्यात आपण बघून घेऊया। ही बघा भीमसृष्टी, बालपण व शिक्षण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म जो 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमध्ये मऊ मध्ये झालेला आहे। बाबासाहेबांच्या जन्मापासून ज्या ज्या काही घडामोडी आहेत संपूर्ण याच्यामध्ये भीमसृष्टीमध्ये काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा त्यांच्या परिवाराचा फोटो, त्यांचा मुलगा, पत्नी, भाऊ आणि त्यांचा जो एकुलता एक लाडका कुत्रा होता तो कुत्र्या सुद्धा भीमसृष्टीमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले होते की आपल्याला कुठलाही मीडिया साथ देणार नाही, म्हणून स्वतःचा मीडिया म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत असेल, मूक नायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, या पद्धतीचे अनेक पत्रकारिता त्यांनी स्वतःच्या भरोशावर चालू केलेली होती। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 स्वतःचे चळवळीचे मुखपृष्ठ म्हणजे
मूकनायक या नावाने पाक्षिक सुरू केले होते. 27 जुलै 1924 रोजी मुंबई येथे दामोदर हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली पहिली बहिष्कृत हितकारणी संस्था स्थापन केली होती. त्यानंतर माणगाव परिषद. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज म्हणजे ही व्यक्ती एवढी महान होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण करण्यासाठी परदेशात पाठवण्याचे जे काही नियोजन असेल ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केलं होतं. एवढंच नव्हे तर छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला असताना ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याकरिता गेलेत. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत होते की राजे, तुम्ही आम्हास पत्र पाठवले असते किंवा निरोप धाडला असता तर मी स्वतः तुम्हाला भेटण्याकरिता आलो असतो, परंतु छत्रपती शाहू महाराज हे मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व. त्यांनी असं उद्गार काढले की आंबेडकर, आम्ही राजे म्हणजे परंपरेचे आणि तुम्ही विद्वत्तेचे राजे. आम्ही कसले? आम्ही तर परंपरेचे राजे आहोत. तुम्ही खरे राजे म्हणजे विद्वत्तेचे राजे आहात. त्याचप्रमाणे भीमसृष्टी जर बघायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशातील शिक्षण, परदेशात टाय आणि सूट बूट या पद्धतीचं बघा राहणीमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या पद्धतीचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये असताना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेचे MSc ही पदवी जून 1921 मध्ये त्यांनी मिळवली आणि प्रॉब्लेम ऑफ रुपी या विषयावर प्रबंध तयार करून डॉक्टर ऑफ DSc ही पदवी नोव्हेंबर 1923 मध्ये प्राप्त केली. DSc ही पदवी प्राप्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष म्हणजे हे पहिले भारतीय आहेत. त्यांनी हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात पूर्ण केला व बॅरिस्टर ही पदवी लंडन मधील ग्रेज इन या संस्थेकडून सन 1923 मध्ये मिळवली. विदेशातील व शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे नरेश सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजे राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थसहाय्य केले व शिक्षणासाठी ज्या काही मदतीची गरज असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराज आणि बडोदा संस्थानाचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी शिक्षणाकरिता खूप मदत केली. त्याचप्रमाणे आपण इथे आलो, ही जी चित्रफित दिसत आहे आपल्याला ती आहे मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मंत्र दिलाय आपल्याला, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा जनतेला दिलेला महान संदेश आहे आणि ह्या संदेशाची म्हणजे या संदेशावर कार्य करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जुलै 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि 1946 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले आणि औरंगाबाद येथे म्हणजे आताचे जे काही आपण संभाजीनगर म्हणून संबोधतो तेच औरंगाबाद जून 1950 मध्ये सुरू केले. महाविद्यालयाचे नामकरण ऑक्टोबर 1955 मध्ये मिलिंद महाविद्यालय असे करण्यात आले. त्यानंतर ही जी भीमसृष्टी आहे सर्वात गाजलेली परिषद म्हणजे गोलमेज परिषद. पहिली गोलमेज परिषद म्हणजे भारताला द्यावयाच्या राजकीय अधिकाराबाबत सर्व सक्षम चर्चा करावी म्हणून लंडन मध्ये गोलमेज परिषद भरवण्यात आली आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. पहिली परिषद 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 मध्ये झाली. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली आणि या परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या राजकीय हक्काची मागणी, अस्पृश्यांची लष्करात भरतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोलमेज परिषदेमध्ये मांडणी केली. तसेच महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी आपण सर्वांना ज्ञात आहेत, स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांना
संपूर्ण जगात ओळखलं जातं। आणि पुणे करार हा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या राखीव जागेसंदर्भात तिथे डिस्कशन करण्याकरिता गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या मेहनतीने गोलमेज परिषदेचे अस्पृश्य स्वतंत्र मतदारसंघ मिळवले होते। त्यानुसार दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जातीय निवाड्याला गांधीजींनी विरोध केला होता। म्हणून महात्मा गांधी हे पुणेकरांच्या अगेन्स्ट ते उपोषणाला बसले होते आणि तेव्हा ते पुणे येथील येरवडा जेलमध्ये त्यांनी उपोषण सुरू केले होते। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हक्कासाठी तर कार्य केले, परंतु या महान व्यक्तीला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपोषण सोडून त्यांचा प्राण वाचवलेला आहे। म्हणजे वाचविलेले गांधीला, म्हणजे एक शब्दातून सांगायचं जर म्हटलं तर वाचविले गांधीजीला साक्ष तो पुणे करार, वाचविले गांधीला साक्ष तो पुणे करार। आणि तसेच आपण या मागच्या साईडला आल्यानंतर हे भीमसृष्टी मधलं एक भीमसृष्टी बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विवाह माता रमाई यांच्यासोबत बायखेड्यामध्ये झालेलं इथे या चित्रामध्ये दाखवलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे रमाबाईंना शिकवताना सुद्धा दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे केळुस्कर गुरुजी जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक गुरु आहेत, त्यापैकी त्यांचं सुद्धा इथं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे। एक ऐतिहासिक भेट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजंठा वेरूळ लेण्यांना दिलेली भेट, जिथे सर्व जगातील लोकांची ये जा चालू असते। लोक तिथे येऊन तथागत गौतम बुद्धाला नतमस्तक होतात। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुद्धा त्या लेणीमध्ये भेटीकरिता आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष, परंतु ह्या संघर्षामध्येही तीन महान व्यक्ती एकाच जागेवर आपल्याला दिसतात, ते म्हणजे संत गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत संत गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा आपल्याला या तीन महापुरुषांची एकदाच चित्र मिळतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही अशी महान व्यक्ती होती की आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये 4 केंद्रीय मंत्रीपद भूषवणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्या काळामध्ये पहिले कायदे मंत्री असताना त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समवेत घेतलेली ही शपथविधी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून येथून परत येत असताना म्हणजे डोळस तथागत गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे, ती प्रथम डोळस मूर्ती जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये आणली आणि त्याची स्थापना जी आहे ती देहू येथे करण्यात आली। आणि त्या देहू मध्ये 25 डिसेंबर 1954 रोजी त्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आणि तिथं त्या मोठ्या विहाराला सुद्धा आपण भेट देणार आहोत। ही भीमसृष्टीमध्ये भिवा ते बोधिसत्व म्हणजे लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भिवा म्हणायचे। भिवा ते बोधिसत्व ह्या 2 शब्दामध्ये एवढं काही दडलेलं आहे की असामान्यता जी आहे ती या भिवापासून तर बोधिसत्व या नावापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेली आहे, निर्माण केलेली आहे। या भीमसृष्टीमधला काळीज हेलावून टाकणारा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण। हा क्षण भारतीय लोक कधीही न विसरू शकणारा क्षण आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वातून अनंतात विलीन झालेत, त्यावेळेचा हा जनसमुदाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण जेव्हा झाले त्यावेळेस दिल्लीवरून त्यांना विमानाने मुंबईला आणण्यात आले आणि त्यानंतर मुंबई येथे चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देहाला अग्नी देण्यात आला। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एक कलाटणी आणि हा भारतरत्न जो पुरस्कार आहे तो त्यांना मरणोत्तर देण्यात आला होता। त्यावेळेस ही जी काही भीमसृष्टी आहे
14 एप्रिल 1990 रोजी राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी श्रीमती सविता भीमराव आंबेडकर यांना प्रदान करण्यात आला। आंबेडकर हे नाव म्हणजे एक ऊर्जा। ऊर्जा म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा मनातून येतं, मुखातून येतं, त्यावेळेस अंगाला शहारा आल्याशिवाय राहत नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य एवढं महान केलेलं आहे की जय भीम म्हटलं तर त्या जय भीम मध्ये ऊर्जा निर्माण होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे 9 लाख लोकांना म्हणजे 9 लाख अनुयायांना हिंदू धर्माच्या या दलदलीतून बाहेर काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे नागभूमीमध्ये 9 लाख अनुयायांना आपली बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्यावेळेस त्यांनी उच्चारण केलं होतं, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। भारतीयांचा प्राण म्हणजे भारतीय संविधान आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदान करताना 26 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत संविधान प्रदान केलं। या देशाचं राजकारण, राज्य, सर्व संपूर्ण कुठलंही कार्य असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानातून आता चालत आहे। आणि या भारतीय संविधानासारखं जगविख्यात प्रख्यात आहे की आजपर्यंत जेवढेही जगामध्ये संविधान लिहिण्यात आलेले आहेत त्यापैकी भारतीय संविधान हे एकमेव असं संविधान आहे की इथे झाडांना सुद्धा न्याय दिलेला आहे, पक्ष्यांना न्याय दिलेला आहे, पशूंना न्याय दिलेला आहे, प्राण्याला न्याय दिलेला आहे, माणसांना न्याय दिलेला आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची निर्मिती त्या पद्धतीने केली की कुठल्याही वंचिताला अन्यायकारक जीवन जगण्याचा किंवा अन्याय करणाऱ्यांचा जरी सुकाळ झाला असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। म्हटलं जातं आग ही पाण्याने विझवल्या जाते, परंतु या जगातले ही अशी एक व्यक्ती आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पाण्यालाही आग लावणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पाण्यालाही आग लावणे म्हणजे काय तर पाण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांसाठी संघर्ष करावा लागला, त्यांना पाण्याचा सत्याग्रह करावा लागला आणि तोही सत्याग्रह कुठे तर महाड येथे तलावामधील पाण्याचा सत्याग्रह आपण बघू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः महाडच्या तलावातून पाणी पिऊन त्या पाण्याला स्पर्श करून त्या पाण्याचे महत्व एवढे वाढवले की पाणी फक्त आग विझवू शकतं असंच लोकांना माहित आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्यालाही आग लावली, तेच ते बाबासाहेब आंबेडकर। तसेच अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो सुद्धा काळाराम मंदिराचा संघर्ष करून काळाराम मंदिरामध्ये प्रवेश देण्यासाठी इथे सुद्धा आंदोलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश दिला। मंदिरात जाणे किंवा येणे हा आपला एक विषय नाही, परंतु आमच्यावर जर देव कोपत असेल तर त्या मंदिराचा उपयोग काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केला म्हणजे काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवाचं द्वार उघडं करून दिलं, म्हणजे अस्पृश्यांना जे काही लोक प्रवेश देत नव्हते त्या प्रवेश करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर नाशिक येथील तिथे सत्याग्रह करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केला। बहुजन लोकांसाठी देव ही संज्ञा नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा देव मानत नव्हते, व्यक्ती मानत होते, परंतु देव मानत नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवाचा दार उघडण्यासाठी किंवा प्रवेश मिळण्यासाठी का सत्याग्रह केला तो मुद्दा वेगळा आहे। त्यापैकीच एक असा एक प्रसंग जी मनुस्मृती दहन म्हणजे मनुस्मृती दहन म्हणजे काय, ज्या स्त्रियांना
या वैदिक धर्माने तुच्छ समजलेला आहे, त्याच्या ज्या काही घडामोडी नोंदी ज्या ठेवलेल्या आहेत ती म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती म्हणजे स्त्रियांसाठी शूद्रांसाठी असलेला कर्दन काळ. मनुस्मृती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजपर्यंतच्या जागतिक लेवलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा पुस्तक प्रेमी कोणीही नसेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या अर्थी एखादं पुस्तक जाळतात म्हणजे त्या पुस्तकामध्ये किती विष असेल. पुस्तक प्रेमी ज्या वेळेस ते पुस्तक जाळतात म्हणजे त्या पुस्तकामध्ये किती विष असेल. भारतीय समाजाविषयी असेल, स्त्रीविषयी असेल किंवा कुठलाही विषय असेल, शूद्रांविषयी असेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा आणि या समाजाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले की आपल्याला मनुस्मृती जाळायची आहे. आणि ती मनुस्मृती जाळण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ला म्हणजे कुठं कोकणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणमध्ये महाड या ठिकाणी या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे.